नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये काल घडलेल्या विमान अपघातामध्ये आतापर्यंत 250हून जास्त जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये विमानातले प्रवासी आहेत, क्रू मेंबर आहेत, पायलट्स आहेत. ज्या इमारतीवर विमान कोसळलं त्या इमारतीमधले अनेक विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसोबत असलेले त्यांचे नातेवाईक आहेत आणि इतरही अनेक जण आहेत. भारताच्या विमान अपघातांच्या इतिहासामधली ही सगळ्यात मोठी आणि दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. पण आता प्रश्न असा उपस्थित होतोय की या विमान अपघाताला नेमकं जबाबदार कोण आहे? या विमान अपघातामध्ये काही मानवी चूक ही जबाबदार होती का? या विमान अपघातासाठी काही तांत्रिक चूक जबाबदार होती का? किंवा एखादा पक्षी धडकण्यासारखं कारण घडलं का? या सगळ्या कारणांची सध्या फक्त चर्चा सुरू आहे. मात्र या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा जो मुद्दा समोर येतोय तो ड्रीमलायनर या विमानाचा. बोईंग कंपनीनं तयार केलेलं हे विमान, याच्या सुरक्षिततेबाबत आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या प्रश्नचिन्हांकडे जर लक्ष दिलं असतं तर हा अपघात टाळता आला असता का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भात चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत एव्हिएशन एक्सपर्ट कॅप्टन संजय कर्वे, संचालक स्कायजेट पायलट ट्रेनिंग अकॅडमी पुण्याचे संचालक कॅप्टन अभिषेक शृंगारपुरे आणि पुण्यामधले कॅप्टन निलेश गायकवाड हे आपल्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वात पहिला प्रश्न आहे अभिषेक आपल्यासाठी. कालपासून अभिषेक आपण या मुद्द्याबद्दल बोलतोय. आता तुम्हाला या अपघाताची नेमकी काय कारणं दिसत आहेत? सगळ्यात पहिलं जे कारण मला दिसतंय ते आहे इंजिन फेल्युअर. ह्याचे चान्सेस जास्त आहेत, पण आम्ही अजूनही ह्याच्यावर चर्चा करतोय. आम्ही आमच्या एक्सपर्ट्सची माहिती घेतोय. इव्हन आम्ही बोईंग कंपनीचे जे ट्रॅक रेकॉर्ड्स आहेत त्यांच्याशी पण आम्ही चर्चा करतोय की मल्टी इंजिन फेल्युअर कसं होऊ शकतं. जर का इंजिन फेल्युअर झालं तर ते फक्त सिंगल इंजिन असतं आणि स्टील आमच्याकडे एक पॉवर असते एका इंजिनची की आम्ही गो अराउंड करू शकतो. नेमकं कारण आता आम्हाला खरंच समजायच्या परे आहे आणि तर्कवितर्क असे लावले जातात की एअरक्राफ्ट स्टॉल झालं होतं का. स्टॉल म्हणजे एअरक्राफ्ट मध्ये उडायची कॅपॅसिटी संपली होती आणि त्याच्यावर ते खाली आलंय का. अशा 2-3 मॅम थेअरीज आमच्याकडे येत आहेत. आमचे स्टुडंट्स असतील, आमचे फेलो कलिग्स असतील किंवा आमचे सिनियर्स असतील, आम्ही सगळेजण आतापर्यंत ज्या ज्या हिस्ट्रीमध्ये विमानं कोसळलेली आहेत त्याचे फक्त तर्कवितर्क लावतोय. पण अजूनही आम्हाला 787 हे एवढं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं जे विमान आहे ते एवढ्या स्मॉल चुकीमुळे जर का पडत असेल तर आम्ही खरंच ह्याच्यामध्ये आता काही बोलू नाही शकत. कारण आम्हाला जोपर्यंत तो ब्लॅक बॉक्स जो मिळत नाही, खरं तर तो ब्लॅक बॉक्स म्हणतात पण तो ऑरेंज कलरचा असतो. कारण ऑरेंज कलर दिलेला असतो कारण लवकर तो क्रॅश साईटवर दिसावा म्हणून. आणि तो जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आता इतक्या लवकर आम्ही जमिनीवर बसून काही तर्कवितर्क लावणं, जसं मी कालही म्हणालो की अवघड आहे मॅम. पण कालही आपण जेव्हा चर्चा करत होतो त्यावेळेस आपण हे म्हटलं होतं की हे खरं आहे की आता आपल्याला, कारण एकतर मुळातच एअरलाइन्सच्या इतिहासामध्ये जे अपघात होतात त्यामध्ये टेक ऑफच्या वेळेला होणाऱ्या अपघातांची संख्या बरीच कमी असते. जेव्हा लँडिंग होतं त्यावेळेसचे अपघात सगळ्यात जास्त प्रमाणात होत. त्यामुळे हा अपघात टेक ऑफच्या वेळेला झालाय, टेक ऑफ घेतल्यानंतर फक्त काही सेकंदांमध्ये झालाय. त्यामुळे याची गंभीरता आणखीन वाढते. पण ड्रीमलायनर या ज्या विमानाबद्दल तुम्ही आता बोलत होता त्या विमानाचा जर इतिहास बघितला तर मला वाटतं साधारण 2011 पासून या विमानांच्या निर्मितीला सुरुवात झाली होती. जपाननं पहिल्यांदा या विमानांची खरेदी केली होती. पण त्याच्यानंतर साधारण 2019-2024 मध्ये या कंपनीतल्याच कर्मचाऱ्यांनी या विमानाबद्दल बऱ्याच तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी सिरियस होत्या? या तक्रारी नक्कीच सिरियस होत्या आणि बोईंग कंपनीला तो जो बोईंग कंपनीचाच जो व्यक्ती होता त्यांनी बऱ्याचदा मेल केले होते. कारण असं आज ह्या सगळ्या थेअरी येत आहेत की त्या माणसाने शेवटी आत्महत्या केली. त्यांनी सांगून सांगून तो थकला की निकृष्ट दर्जाचे पार्ट्स वापरले जात आहेत आणि फ्युचरमध्ये ऍक्सिडेंट्स संभावू शकतात. त्याच्यात अजून एक थेअरी आली, ती खूप शॉकिंग होती की दिल्ली अहमदाबाद जेव्हा हे विमान आलं होतं तेव्हा एकानी त्या विमानाची स्थिती ही एअर इंडियाला पोस्ट केली होती आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्याला अनयुज्युअल वाटत होतं. त्यानंतर काहीतरी त्याला नॉट वेल असं म्हणूया त्यांनी ते ट्विट केलं होतं, ट्विट केलं होतं आणि त्यांनी एअर इंडियालाही पोस्ट केलं होतं आणि बऱ्याच न्यूज चॅनल्सलाही पोस्ट केलं होतं की
काहीतरी मला अनयुज्युअल वाटतंय आणि शेवटी जे झालं, जे नको व्हायला पाहिजे तेच झालं मॅम. हा सिक्स सेन्स कधी कधी काम करतो असं म्हणतात, ज्यावर विश्वास किती ठेवायचा हा प्रश्न आहे. पण त्याच्या रूपानं एकदा एक चान्स मिळाला होता की कदाचित हे टाळता आलं असतं. पण तोच जर व्हिडिओ, अजूनही आपल्याला माहित नाही की तो व्हिडिओ अधिकृतच आहे की नाही, ती माहिती अगदी खरी आहे की नाही, पण जर आपण ती खरी आहे असं मानलं तर हे मान्य करायला पाहिजे की त्याची तक्रार काय होती. त्याची तक्रार होती की विमानामधला एसी काम करत नव्हता आणि विमानामधले ज्या समोरच्या स्क्रीन्स आहेत त्या काम करत नव्हत्या. त्याचं म्हणणं असं होतं की पॉवर फेल्युअर आहे विमानामध्ये. आणि कालपासून आपण या विमान अपघाताच्या ज्या थिअरीज मांडतो त्याच्यामध्ये आपण हे म्हणतोय की पॉवर फेल्युअर झालं असावं, इंजिन फेल्युअर झालं असावं, जेणेकरून हा अपघात कदाचित झाला असेल, दोन इंजिन एकत्र बंद पडली असतील आणि कदाचित हे झालं असेल. तर या पॉवर फेल्युअरकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर कदाचित काही पुढची दिशा सापडली असती. नक्कीच. पण पॉवर फेल्युअर हे पूर्ण तुम्ही जेव्हा थ्रोटल देता तेव्हाच कळतं की पॉवर फेल्युअर आहे की नाही. कारण रनवेवर जेव्हा आम्ही असतो किंवा रनवेवर एक चेक होतो आमचा, ज्याला आम्ही आरपीएम चेक असं म्हणतो, थ्रेशोल्ड चेक असतो, पण तिथे पूर्ण पॉवर नसते मॅम, ब्रेक्स ऑन असतात. ओके. आणि आमचे बरेच, मी कालही म्हणालो की एसओपीस पूर्णपणे आम्ही खूप सह्या असतात. एक विमान जेव्हा टेक ऑफ करण्यासाठी आम्ही त्या पायलट्स म्हणून त्या कॉकपिटमध्ये बसतो तेव्हा एएमई इंजिनियर्स असतील, आजूबाजूला जेवढे सेक्युरिटीज असतील, त्या विमानामध्ये किती लोड आहे, किती प्रवासी बसलेत, त्यांचं किलोग्रॅम मध्ये पेलोड नावाचा एक फॅक्टर असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून मगच पायलट ते विमान हँडओव्हर घेतो, म्हणजे स्वतःकडे घेतो की आता मी हे साईन केलेलं आहे. आणि हे जे सब्रवाल सर आहेत किंवा कॅप्टन्स आहेत त्यांनी सगळं आतापर्यंत हजारो तास त्यांच्याकडे आहेत. म्हणजे असं नाहीये की कोणत्या नवशिक्याला ते विमान दिलेलं. आणि आमचं पायलट एरर जरी आपण आता इथे कन्सिडर नाही करू शकत, कारण खूप अचानक ते विमान, जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर व्यवस्थित स्मूथ टेक ऑफ झाला आणि अचानक पॉवर लॉस झाला. इथे मी तांत्रिक चूक नक्की म्हणेन, पण जे व्हायचं होतं ते इथे झालेलं आहे. आणि कदाचित त्याचं कारण जर खरं आपल्याला कळलं तर भविष्यात अशा प्रकारच्या चुका टाळता येतील. पण आत्ता झालेली जीवितहानी आणि वित्तहानी ही खरोखरच खूप शॉकिंग आहे, ना फक्त एव्हिएशन सेक्टरसाठी तर अवघ्या जगभरासाठी. कॅप्टन संजय कर्वे आपल्यासोबत थ्रू झालेत, एव्हिएशन एक्सपर्ट आहेत. संजयजी, कालपासून या सगळ्या घटना आपण पाहतो, वेगवेगळ्या थिअरीज समोर येत आहेत, प्रत्येकाचे काही अंदाज आहेत याच्याबाबतचे. आता ते किती खरे किती खोटे हे ते जेव्हा तांत्रिक त्याचं स्पष्टीकरण येईल तेव्हाच आपल्याला समजेल. आजपर्यंत म्हणजे आता जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत अपघात होऊन, आतापर्यंत जे समोर आले त्यावरून तुम्ही काय अंदाज बांधताय? अगदी स्पष्ट शब्दात ज्याप्रमाणे माझ्या कलिगनी सांगितलं, तर हे सगळे अंदाज आहेत. जोपर्यंत कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डिजिटल रेकॉर्डर हे जोपर्यंत डिकोड होत नाहीत तोपर्यंत आपल्याला काहीही ठामपणे सांगता येणार नाहीत. आपण जे अंदाज बांधतोय ते सगळे ते व्हिडिओ आपल्या डोळ्यासमोर आहेत, ते बघून आपण अंदाज बांधतो आहे. थिअरॉटिकली जर बघितलं तर दोन्ही इंजिनचा थ्रस्ट लॉस एकत्र होणं हे खूप कठीण आहे. इट इज maybe 1 in a million चान्स. ओके. अनलेस अनटिल बर्ड हिट झाला असेल तर. पण त्या व्हिडिओमध्ये तरी कुठे पक्षी दिसत नाहीयेत आणि दुपारी 1:30 वाजताची वेळ आहे, 40 डिग्री टेम्परेचर होत आहे अहमदाबादला. तर नॉर्मली एवढ्या उष्ण हवामानात दुपारच्या याला पक्षी कधी नसतात. हे सगळे सूर्योदयानंतर, म्हणजे सूर्योदयापासून अर्धा तास पुढे मागे, सूर्यास्तापासून अर्धा तास पुढे मागे हे पक्षीची वेळ असते. ओके. आणि विमानाच्या सुरक्षिततेबद्दल म्हणाल तर काल सकाळी हे विमान पॅरिसवरून दिल्लीला लँड झालं 2 वाजता. त्याच्यानंतर अहमदाबादला आलं आणि अहमदाबादवरून ते पुन्हा लंडनसाठी तयार केलेलं होतं. ओके. एव्हिएशन मध्ये नॉर्मली जे सेफ्टी आम्ही म्हणतो तेव्हा ती इट इज इदर 0% or 100%. म्हणजे कुठलाही तुमचा आवाज असं कधीच करत नाही की ते असं कधीच करत नाही. ओके. म्हणजे इट इज नेव्हर 99.9%, इट इज ऑलवेज 100%. सो तिथल्या इंजिनियरने अहमदाबादला ते ऑलरेडी पूर्ण चेक करून क्लिअर केलेलं होतं, वैमानिकांनी पण एक्सेप्ट केलं होतं. आणि जसं आता माझ्या सहकार्याने सांगितलं, पूर्ण विमानाचा पेलोड कॅल्क्युलेट केला जातो. ओके. म्हणजे व्हॉट वी कॉल लोड अँड ट्रिम शीट बनवली जाते. त्याच्या आधारे आपल्याला किती पॉवर लागणार आहे, किती धावपट्टी लागणार आहे आत्ताच्या टेम्परेचरला, हे सगळं कॅल्क्युलेट केलं जातं.
आणि त्याप्रमाणे विमान उड्डाणाची तयारी होते. हम्म. आता अहमदाबादची जर तुम्ही धावपट्टी म्हणाल तर 11,400 फूट लांब धावपट्टी आहे. ओके. म्हणजे या विमानासाठी 40 डिग्रीमध्ये सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाहीये उड्डाण करायला. ओके. फक्त जर तुम्ही नीट बघितलं, तो जो अहमदाबाद विमानतळाने जो व्हिडिओ रिलीज केलेला आहे हम्म. त्याच्यात विमान अक्षरशः धावपट्टीच्या शेवटी एअरबॉर्न झालेलं आहे. हम्म. म्हणजे विमान वॉज प्रॅक्टिकली ॲट मॅक्सिमम ऑल अप वेट. ओके. त्यामुळे एनी लॉस ऑफ पॉवर इज डेफिनेटली गोइंग टू अफेक्ट द एअरक्राफ्ट परफॉर्मन्स. तुम्ही तो थोडंसं 787 explain कराल हे, कारण हे फार तांत्रिक आहे आणि जरा कळत नाहीये. विमानाचा जो आपल्याला किती पॉवर वापरली पाहिजे हा. इंजिनची, हा. हे तुमच्या विमानाचं वजन, पूर्ण वजन किती आहे, ओके. पेलोड म्हणजे पॅसेंजर्स किती आहे, फ्युएल किती आहे, हा. सामान किती हा. आहे, हा. ते बाहेरचं तापमान हम्म. आणि विमानाची सर मला तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. आय थिंक काहीतरी या नेटवर्क इश्यू गोष्टींवर आहे. धरून उडाला आहे. तो नेटवर्कचा इश्यू आहे. हा. म्हणजे हे जे आपण विमान उड्डाण करतो, हम्म. सेम कॉन्फिगरेशनचं विमान मुंबईवरून आणि दिल्लीवरून जर उडवलं तर पॉवर रिक्वायरमेंट वेगळ्या होतात. कारण मुंबई समुद्र सपाटीवरती आहे, आपलं तापमान 32च्या आसपास असतं. हा. दिल्ली जवळजवळ 1,500-2,000 फुटावरती आहे, तापमान 40 आहे. ओके. तर पॉवर रिक्वायरमेंट त्यांची वाढते. ओ. पण हे सगळं कॅल्क्युलेट करून वैमानिकांनी हे सगळं कॅल्क्युलेट केलेलं असतं. हम्म. आणि हे सगळे वैमानिक ट्रेंड असतात. म्हणजे असं काही काही लोक म्हणतात की नाही, कोण वैमानिकाला किती अनुभव होता माहित नाही. प्रत्येक वर्षी हे सिम्युलेटर वरती इमर्जन्सीच प्रॅक्टिस करतात हम्म. आणि तिथून त्यांना क्लिअरन्स आल्यावरच मग विमान उडायची त्यांना परवानगी असते. हम्म. आणि जे परदेशी सेक्टर्स करतात हे लॉंग लेग, त्यांना पुन्हा डीजीसीए कडून वेगळी मान्यता मिळते. ओके. त्यामुळे आता जे आपल्याला दिसत आहे, इट अपिअर्स टू बी अ टेक्निकल फॉल्ट विथ इंजिन्स. हम्म. आता इंजिनचा टेक्निकल फॉल्ट म्हणजे 3 गोष्टी असू शकतात. एक, फ्युएल कंटॅमिनेशन. हम्म. तो मुद्दा आपल्याला बाद करायला लागेल, कारण अहमदाबाद विमानतळावरून अजून बऱ्याच विमानांना काल फ्युएल भरण्यात आलं होतं. ओके. आणि जरी फ्युएल कंटॅमिनेशन असलं तरी एव्हरी फिल्टर इन द एअरक्राफ्ट हॅज गॉट अन असोसिएटेड वॉर्निंग सिस्टम इन द कॉकपिट. अच्छा. म्हणजे कॉकपिटमध्ये वॉर्निंग येईल तुम्हाला की फ्युएल कंटॅमिनेट झालेलं आहे. ओके. दुसरं कुड बी फ्युएल ब्लॉकेज. हा. फ्युएल ब्लॉकेज कुड बी बाय क्लोजिंग ऑफ सम वॉल्स. पूर्वीच्या काळी, म्हणजे आमच्या लहानपणी, मी 50 वर्षापूर्वीचं सांगते, 40 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही फ्लाइंग सुरू केलं हा. तेव्हा सगळं मेकॅनिकल होतं. बरोबर. म्हणजे थ्रॉटल उघडलं की मेकॅनिकल इंगेजनी वॉल उघडला जायचा. हा. आता सगळं इलेक्ट्रॉनिक आहे. हम्म. वैमानिक जे कॉकपिटमध्ये इनपुट देतो, हम्म. इट इज ट्रान्सफर्ड इन टू अन इलेक्ट्रिकल सिग्नल अँड दॅट इलेक्ट्रिकल सिग्नल गोज टू द फ्युएल लाईन्स अँड इंजिन अँड इट कन्वर्ट्स इट. सर, जर इलेक्ट्रिकल फेलियर झाला असेल तर अशी एक शक्यता आहे की टोटल इलेक्ट्रिकल फेलियर झालं असेल हम्म. तर इंजिन्स अफेक्ट होतात. फक्त काय आहे, अशा गोष्टींसाठी दर इज ऑलवेज अ स्टँड बाय बॅटरी अँड अ स्टँड बाय जनरेटर अवेलेबल. हम्म. दुसरा विचारात घेण्याचा मुद्दा आहे की वैमानिकांनी टेक ऑफ झाल्या मेडे कॉल दिलेला आहे. हो. म्हणजे टेक ऑफ झाल्यापासून काही ते अशी इमर्जन्सीवर अशी वॉर्निंग आलेली आहे की ही न्यू इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम. ओके. आता 500 आणि 600 फुटावर जर तुमच्या दोन्ही इंजिनचा थ्रस्ट कमी झाला हम्म. तर एवढं हेवी विमान कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे. हम्म. पण ज्याप्रमाणे आत्ताच माझ्या कलिगनी सांगितलं की ही विमानं दे आर डिझाईन टू फ्लाय ऑन वन इंजिन. हम्म. पण वन इंजिन म्हणजे आता तुम्हाला जर 200% पॉवर आहे तर वन इंजिन 100 इन इमर्जन्सी इट कॅन गो टू 120-130. पण तुमचे जर दोन्ही इंजिन वाइंड डाऊन झाले तर इट विल बिकम व्हेरी डिफिकल्ट फॉर एनीवन टू कंट्रोल ॲट 500 फीट. हम्म. इनफॅक्ट आणि आय वुड 500 लाईक टू फुटांचं प्रेज म्हणजे द काही क्रू. उंचीच नाहीये, तर कशालाही ते टेकू शकतं. Correct. आणि काही वेळ कुठली उंच आय इमारत वुड लाईक येईल. टू कॉम्प्लिमेंट द पायलट्स. तुम्ही जर बघितलं तर शेवटपर्यंत विमान स्टेबल आहे. हो. कुठे विमान ते हेलकावं खाताना दिसलेलं नाहीये. हो, म्हणजे वैमानिकांनी पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे इट इज व्हेरी क्रेडिटेबल की अशा मेजर इमर्जन्सी मध्ये सुद्धा त्याने स्वतःचं
कंट्रोल राखलेला आणि आहे. हेही विमानावर दिसलंय control केलेला आहे. त्याच्यामध्ये की अगदी थोडंसं जरी ते डाव्या बाजूला जाऊ शकलं असतं एक इमारत पलीकडे, तरी सुद्धा आणखीन मोठी जीवितहानी त्याच्यातनं वाचू शकली असती, कारण पलीकडच्या बाजूला बरीच मोकळी जागा होती असं त्या गुगल मॅपवरनं आता दिसतंय. पण ऑफकोर्स कदाचित त्यांना मिळालेला वेळच इतका कमी होता, कारण एखादं विमान जेव्हा तुम्ही फ्लाय करत असता त्यावेळेस 20 आणि 25 सेकंदांमध्ये त्याला कंट्रोल करणं हे जरी कितीही तुम्ही निष्णात पायलटकडनं अपेक्षित केलं तरी ते त्या परिस्थितीमध्ये शक्य होईलच याची काही गॅरंटी नसते. आणि तरी त्यांनी तो प्रयत्न केला की कमीत कमी नुकसान व्हावं, कमीत कमी प्राणहानी व्हावी, पण दुर्दैवानं तो यशस्वी झाला नाही आणि इतकी मोठी जीवितहानी या अपघातामध्ये झाली. कॅप्टन निलेश गायकवाड पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत. निलेशजी, काल बराच वेळ आपण या सगळ्याबद्दल तर्कवितर्क बघितले की काय काय असू शकतात. रादर आज सुद्धा बरेच जण बोलतायत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं विमानाच्या पंखांचा उल्लेख केला जातोय, त्याच्या लँडिंग गिअर्सचा उल्लेख केला जातोय की ते लँडिंग गिअर्स का ओपन राहिले, जे की 50-60 फुटांवर गेल्यानंतर बंद व्हायला हवे होते ते राहिले होते. अशा अनेक तांत्रिक बाबी समोर येत आहेत. आणि याच्यातनं आणखीन एक मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे ड्रीमलायनर विमानांच्या बांधणीचा, की ज्याच्याबद्दलच्या अनेक तक्रारी सुद्धा या अगोदर आल्या होत्या गेल्या काही वर्षांमध्ये, पण ज्याच्याकडे बोईंगनं फारसं लक्ष दिलं नाही असंही म्हटलं जाते. या सगळ्यामध्ये तथ्य कितपत आहे? त्याच्या बाबतीत तसं म्हटलं तर मागे कुठल्या ना कुठल्या तांत्रिक बाबींमध्ये हे असू शकतं. जसं मागे आपले एअरबसच्या बाबतीत पण बऱ्याचशा तक्रारी आल्या होत्या. आपल्या डीजीसीने त्यांच्या ते निओ इंजिन्सच्या बाबतीत हे घेऊन त्याच्यामधला तांत्रिक जे काही दोष असतील ते काढायला बरेचसे विमानं ग्राउंड केले होते. तसा प्रकारच्या यांच्यामध्ये पण आहेत. आता याच्यामधला सरांनी तो लोड बॅलन्सचा आता एक मुद्दा महत्वाचा सांगितला, तो पण महत्वाचा आहे. तसं त्याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करून विशिष्ट प्रकारच्या विमानाला किती लोड बॅलन्स आहे, फ्युएल किती आहे, या सगळ्या गोष्टी करून किती पॉवर आता त्याला किती पॉवर त्याला दिली गेली पाहिजे, किती स्पीडने तो वरती त्याला टेकअप त्याला ऑर्डर दिली गेली पाहिजे, हे तिथं दिलं जातं. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा मला आणखीन असं वाटतोय की तो म्हणजे मला वाटतोय अजून हा सगळा डाटा आपल्या समोर यायचा आहे, तर हा डाटा नाहीये. तर ह्याच्यामध्ये त्याचा ड्रीमलायनर मध्ये हायड्रॉलिक फ्लॅप्स वापरले जातात. तर त्या हायड्रॉलिक फ्लॅप्स मध्ये काही प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे असं मी सांगतोय. आहेच असं नाहीये, कारण त्याच्यामध्ये समजा आता तेवढा पॉवर दिल्यानंतर जर विमान प्रॉपर टेकऑफ घेत नसेल, पण आता प्रोसिजरनुसार त्याला काहीतरी फ्लॅप द्यावे लागतात. पण फ्लॅप म्हणजे काय की आर्टिफिशियल हे तो क्रिएट करतो, आर्टिफिशियल लिफ्ट जनरेट करतो. आता विमानाच्या व्हिडिओवरून जर बघितलं तर त्याला लिफ्ट त्याला तेवढी मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे तो सिंक होतोय. म्हणून सिंक झाल्यामुळे तुम्ही तो विमानाचा व्हिडिओ जर बघितला, तो लँड करत असताना त्याचं जे नोज होतं ते नोज अपसाइड होतं आणि तो टेलच्या बाजूने खाली हे झालं. म्हणजे वैमानिक हा शेवटच्या क्षणापर्यंत त्याला जास्तीत जास्त लिफ्ट देऊन, जास्तीत जास्त पॉवर देऊन तो वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असतो, तो प्रयत्न करतच होता. शेवटपर्यंत प्रयत्न तर झाला, पण दुर्दैवानं तो प्रयत्न काही यशस्वी होऊ शकला नाही. अभिषेक आता आपल्यासोबत आहेत. अभिषेक, मगाशी आपण ड्रीमलायनर बद्दल बोललो होतो, कारण कालपासून बोलताना तुम्ही बऱ्याच वेळेला ड्रीमलायनर हे किती उत्कृष्ट बांधणीचं विमान आहे याचा उल्लेख केला होता आणि आज त्याच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जातात. आणि स्वाभाविक आहे, जेव्हा अशी एखादी मोठी घटना घडते त्यावेळेस बारीक सारीक सगळ्या गोष्टींचा उहापोह केला जातो, त्यामुळे ड्रीमलायनरच्या बांधणीचा सुद्धा उहापोह स्वाभाविक आहे. पण मगाशी ज्या अभियंत्यांचा तुम्ही उल्लेख केलात की ज्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं, या सगळ्या अभियंत्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्याच्यामध्ये एक साम्य होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की विमानाची बांधणी करताना काही गॅप्स आहेत, काही त्रुटी आहेत आणि याचा तोटा आहे किंवा याच्यामुळे होणारा जो धोका आहे तो लगेच दिसणार नाही. ही विमानं जसजशी जुनी होत जातील तसतसा तो दिसेल. आता हा प्रश्न महत्वाचा यासाठी ठरतो कारण काल जे विमान अपघातग्रस्त झालं ते 11 वर्ष जुनं होतं. विमानाचं आयुर्मान लक्षात घेता 11 वर्ष ही खूप मोठी बाब नाहीये, पण राहून राहून ती धोक्याची घंटा डोक्यात येते की ते इंजिनियर सांगत होते की कदाचित तुम्हाला आत्ता याचं काही कळणार नाही, आत्ता तुम्हाला काही वाटणार नाही, पण 10-11 वर्षांनंतर किंवा काही वर्षांनंतर हे विमानं धोकादायक असू शकतात आणि कदाचित तेच खरं ठरलंय. मॅम, ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे मला बोलता येणार नाही, पण प्रत्येक विमान जेव्हा बनतं तेव्हा त्याच्यामध्ये सेन्सर्स असतात आणि ते सेन्सर जसं आपल्या गाडीचं टायर जरी पंक्चर झालं किंवा टायरमध्ये जर का हवा कमी झाली की आपली गाडी लगेच, आजकालच्या गाड्या एवढ्या ऍडव्हान्स झाल्या, तर आमची तर विमान आहेत आणि आमच्या विमानामध्ये सगळ्या गोष्टीला छोटे छोटे सेन्सर्स लावलेले आहेत.
हो. म्हणजे स्टार्ट फ्रॉम हायड्रोलिक फेल्युअर, पॉवर फेल्युअर, इलेक्ट्रिसिटी फेल्युअर, सगळे सिस्टीम्स इंटॅक्ट आहेत या बोईंग 787च्या. कुठे चूक झाली आहे, तांत्रिक आहे का पेलोड मध्ये आहे, ह्या गोष्टी तो इन्सिडन्स आहे की बोईंगचा त्या व्यक्तीने सांगितलं होतं. आता ते त्यांनी त्याच्या स्वार्थासाठी काही अशा काही गोष्टी केल्या ज्या आपण बघतो, पण मी त्या गोष्टीवर आता एवढा मोठा नाहीये की मी भाष्य करेन. पण नक्कीच आता जी नवीन पिढी आहे, जी माझ्या हाताखाली आहे, स्कायजेट पायलट ट्रेनिंग अकॅडमी मध्ये आहे, किंवा नवीन पायलट बनतायत, आम्हाला हा खूप मोठा लेसन आहे. आता जी नवीन पिढी, एक ऍक्सिडेंट आम्हाला नवीन पिढीची दिशा देतो की आता काय नाही करायचं, कुठे चूक झाली आहे. आणि हे ऍक्सिडेंट्स आम्हाला स्टडी करायला, आम्हाला नवीन पायलट्स बनवायला हे खूप महत्वाचा रोल प्ले करतात. आणि तेच ना. निलेशजी, या संपूर्ण अपघातामध्ये एक घटना आहे ती जरा सगळ्यांनाच समाधानकारक म्हणावी लागेल किंवा सगळ्यांना आश्चर्यचकित करावी म्हणायला लागेल. या 11व्या रो मध्ये बसलेला एक पॅसेंजर या इतक्या मोठ्या अपघातातनं बचावला. विमान अपघातांच्या इतिहासामध्ये अशा घटना या कायम पाहायला मिळतात की हा अपघात या बाबतीमध्ये अपवाद ठरलाय? हा अपवादच म्हणता येईल, कारण एवढ्या मोठ्या उंचीवरून ते विमान पडलं आणि खाली आल्यानंतर इतक्या मोठ्या फ्युएल सतत त्याने पेट घेतला आणि त्याच्यातून एक माणूस वाचला. म्हणजे मला तर खूप वेळ ते खरं वाटतच नव्हतं. त्याच्यामुळे हा एक त्याला काय म्हणू शकतो आपण, हा आश्चर्याची बाब आहे. अशा घटनांमध्ये म्हणजे सगळ्या पॅसेंजर्स, क्रू, पायलट सगळे जात असतील आणि एक माणूस वाचत असेल तर नक्कीच ते आश्चर्याची गोष्ट आहे. पण याच्या व्यतिरिक्त माझ्या बोलण्यामधला एक मुद्दा तो सांगायचा राहिला होता ऍक्सिडेंटच्या बाबतीत. तर याच्यामध्ये पायलटच्या हातामध्ये, पायलटने भरपूर प्रयत्न केलेले दिसतात वरती विमान टेकऑफ घेण्यासाठी, पण तो सिंक झाला. त्याच्यामध्ये त्याला एक तर पॉवर कमी मिळाली किंवा मग त्याच्या फ्लॅपमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल किंवा अजून काही तांत्रिक गोष्टी असू शकतील. पण एक गोष्ट मात्र, पायलट हे अतिशय अनुभव, 8,200 तासांचा त्यांना अनुभव होता. त्याच्यामध्ये फक्त महत्वाची गोष्ट, त्यांच्याकडे हाईट जे म्हणजे टेकऑफ झाल्यानंतर हाईट होती फक्त 625 मीटरची. तर ही हाईट जर 5,000, 6,000, 7,000 फुटांपर्यंत असतात तर त्यांना इमर्जन्सी डिक्लेअर करून गाईड करून त्यांना रनवेवर परत उतरवता आणलं असतं. पण मात्र एवढा वेळच त्यांच्याकडे नव्हता किंवा तेवढी हाईट त्यांच्याकडे नव्हती. त्याच्यामुळे ती घटना, म्हणजे आता कोणीतरी प्रश्न विचारला होता की याच्यातून याला लँड करता आलं असतं का, 100% करता आलं असतं जर त्याच्याकडे हाईट राहिली असती तर. कमी हाईट. हा, पण काही जणांचं असं म्हणणं आहे की त्या विमानाची वर जाण्याची जी दिशा होती ती अनयुज्युअल होती. म्हणजे तो जो अँगल होता त्या विमानाच्या पहिल्या टोकाचा जमिनीपासूनचा, तो अनयुज्युअल होता. खरंच तो अनयुज्युअल जाणवला? अर्थात आपल्याकडे त्याचं काही अँगल्सचं मोजमाप नाहीये, फक्त जे दृश्य दिसली त्यावरून. दृश्य आपल्याकडे नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. परंतु विमानाचे जे व्हिडिओ बघितले तर निर्धारित जेवढा काही त्याचा पेलोड असेल त्यानुसार त्याला किती स्पीड पाहिजे त्या स्पीडनुसार पायलटने नक्कीच त्याला तो स्पीड देऊन टेकऑफ घेतला असेल. आणि पण मात्र पुढे गेल्यानंतर त्याला जेव्हा एक्स्ट्रा लिफ्टची गरज असेल तर तेव्हा त्याने फ्लॅप देण्याचा प्रयत्न केला असेल. आणि जे फ्लॅप जर ओपन झाले नसतील तर मात्र तो एक तांत्रिक अडचण असू शकते, असं मी काल पण सांगितलं होतं आणि आज पण सांगतोय. आणि अर्थात इतकं टेक्निकल आहे ते की त्यामध्ये नेमकं काय झालंय हे कळणं तोपर्यंत शक्यच नाही, असं आपण मगापासून म्हणतोय की जोपर्यंत त्याचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन होत नाही आणि आपल्याला कळत नाही की हे नेमकं काय झालंय ते. त्या जो एक माणूस वाचलाय अभिषेक, त्यांच्या मते की शेवटच्या क्षणाला काहीतरी झालं, सगळ्यांनाच कळलं आणि त्याच्यानंतर क्रू मेंबर्सची हालचाल आम्ही बघितली, पण ती हालचाल बघितल्यानंतर पुढच्या क्षणाला फक्त मोठा आवाज झाला एवढंच आम्हाला कळलं. म्हणून एवढ्या कमी वेळामध्ये क्रू मेंबरची, कारण माझ्या माहितीप्रमाणे जर विमान उड्डाण घेत असेल तर क्रू मेंबर जनरली ते सुद्धा सीट बेल्ट लावून बसलेले असतात, कुणीही विमानामध्ये उभं नसतं. हो, एक्झॅक्टली. आता विमान जेव्हा आपण टेक ऑफ कितीदा विमानामध्ये आपण बसतो तेव्हा आयदर जे क्रू मेंबर्स आहेत ते आयदर टेल सेक्शनला असतात किंवा सगळ्यात कॉकपिटच्या इथे असतात. आता ड्रीमलायनर होतं ते त्याच्यामध्ये 12 क्रू मेंबर होते आणि त्यांना बिचारांना काय वेळ मिळाला असेल ते पण एक टेक ऑफ झाल्यानंतर त्यांचं काम एका हाईटवर आल्यानंतर त्यांचं ते काम सुरू करतात आणि ते पण त्यांच्या सीट बेल्ट साईन ऑन असतं तेव्हा ते पण बसलेलेच असतात आणि पायलटचा जोपर्यंत सिग्नल मिळत नाही
इव्हन मी तुम्हाला इथे हेही सांगेन की आपण जेव्हा टर्ब्युलन्स येतो एअरमध्ये तेव्हा पण पायलट फास्टन युअर सीट बेल्टचा साईन लावतात आणि तेव्हा पाणी किंवा कॉफी काही जरी एअर होस्टेस किंवा क्र्यू देत असतात तेही बंद होतं. ते एअर क्र्यू किंवा हे काय करणार तुम्ही मला सांगा, की जर का सगळेजणच बंदुकीच्या गोळीसारखे खाली आलेत तर त्यांचा तरी काय रोल आहे इथे? पायलटच काही करू शकले नाही आणि ही खूप दुर्दैवी घटना आहे मॅम. ह्याच्यामध्ये म्हणजे काय आम्ही एक्सप्लेन करणार ह्याच्यामध्ये की त्यांनी काय करायला पाहिजे होतं? तर ह्याच्यामध्ये फक्त आपण त्यांच्या भावना समजून घेऊन आता ड्रीम लायनरची बोईंगची लोक आली आहेत. आत्ताच मला मी एक ट्विट एक्स ह्याच्यावर वाचत होतो. बोईंगची लोक इंडियामध्ये आली आहेत, आयकॅओची लोक आली आहेत, इव्हन ब्रिटनची पण लोक आलेली आहेत कारण त्यांचे 53 नागरिक गेलेत. तर प्रत्येक आता हा जो तपास आहे हा खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि गोष्टी लवकरच समोर येतील कारण आमच्या ब्लॅक बॉक्समध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे पायलटनी कोणतं बटन दाबलंय किंवा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये समजा आपण कानात जसं बोलतो तसं जरी बोललं असेल तरी ते रेकॉर्ड होतं. सो कुठेही कोणालाही इथे म्हणतात ना कोणता स्टोन अनटर्न राहणार नाही. सगळ्या गोष्टी कळतील आणि थोडासा सगळ्यांनी पेशन्स ठेवला तर सगळं समोर येईल. आणि बोईंग आणि एरो इंडिया दोघंही ऍक्टिव्हली ह्याच्यामध्ये आहेत. एअर इंडिया ला पण हा खूप मोठा लॉस आहे. दॅट्स दॅट. नीरज, एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. बोईंगसाठी ही घटना काय सांगते? कारण बोईंग गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं टीकेचा धनी होतंय त्यांच्या विविध विमानांमुळे. ड्रीमलायनर त्यामध्ये फार नव्हतं कारण ड्रीमलायनरचा हा पहिला इतका जीवघेणा मोठा अपघात आहे. पण बोईंग सारख्या कंपनीसाठी ही घटना काय सांगते? खरं तर मोठ्या प्रवासी विमानांमध्ये ह्या दोन विमान कंपन्या त्या लिडिंगला आहेत. ते म्हणजे एक बोईंग आणि दुसरं एअरबस. तर काही तांत्रिक अडचणी बोईंग मध्ये असतीलही, परंतु हे ड्रीमलायनर हे वाईड बॉडी एअरक्राफ्ट आहे. ते खूप स्टेबल एअरक्राफ्ट म्हणून प्रसिद्ध होतं, सुरक्षित. आणि आतापर्यंत ड्रीमलायनरच्या अशा प्रकारचा एवढा मोठा अपघात हा झालेला नाहीये. पण मात्र तुम्ही म्हटलं की बोईंगसाठी नेमकं काय, तर बोईंगसाठी कुठल्याही विमान कंपनी जर एवढा मोठा अपघात होत असेल तर त्यांच्या कार्यक्षमतेवर म्हणजे त्या विमानाच्या कार्यक्षमतेवर किंवा त्याच्या दर्जावर हा नक्कीच प्रश्न उद्भवला जाऊ शकतो आणि तो उद्भवला गेला आहे. तर त्याच्यामुळे भविष्यामध्ये व्यावसायिक दृष्ट्या जर म्हणाल तर बोईंगला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु याच्यामध्ये तसे दोनच कॉम्पिटिटर्स आहेत मोठ्या प्रकारच्या विमानांमध्ये, वाईड बॉडी विमानांमध्ये. ते म्हणजे बोईंग आणि दुसरं एअरबस. बाकीचे विमानं पण आहेत पण ते मोठ्या वाईड बॉडी विमानं ते तयार करीत नाही. तर त्याच्यामुळे पण मग एअरबसच्या बाबतीत म्हटलं तर तिथं सुद्धा आता मी मागे म्हटलो की तिथं सुद्धा बरेचसे विमानं ते निओ इंजिनच्या प्रॉब्लेममुळे DGCA ग्राउंड केले होते आणि ते सगळे इंजिन बदलायला त्यांना भाग पाडलं म्हणजे ते सुरक्षित नव्हतेच. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या व्यावसायिक दृष्ट्या कुठेतरी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण हा जो हादसा झाला की हा हादसा फक्त भारतासाठीच हे होता, भारतापुरता तो मर्यादित राहिला असं नाही. त्याची जगभर चर्चा झालेली आहे आणि जगभरामधून त्याच्यावर मोठ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. जगभराच्या राष्ट्राध्यक्षांनी किंवा त्या संबंधित लोकांनी त्याचे शोक संदेश पण दिलेले आहेत आणि त्याच्यावर प्रश्न पण उपस्थित केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे बोईंगला याचा मोठा फटका बसण्याची नक्कीच शक्यता आहे. आणि एअर इंडियाचं काय? कारण जेमतेम 3 वर्ष झाली एअर इंडियानं भारत सरकारकडून ही कंपनी आपल्या ताब्यात घेतलेला आणि 3 वर्षांमध्ये कंपनीला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलेलं आहे. पण 3 वर्षांच्या कालावधीतला हा अपघात सगळ्यात मोठा आत्ताचा म्हणावा लागेल. याचा फटका कंपनीला नक्की बसणार आहे. म्हणजे आता त्यांनी दिलेलं आहे कॉम्पेन्सेशन, पण कॉम्पेन्सेशन हा काय उपाय नसतो. बरोबर आहे. एकदा जीव गेला की गेला. त्याच्यात कॉम्पेन्सेशन मधलं कॉम्पेन्सेशन काही महत्वाचं नाहीये. तर ज्याच्यामधला विषय असा आहे की जसा फटका याला बसतो, व्यावसायिक फटका याला बसण्याची शक्यता आहे बोईंगला, एअर इंडियाला पण आहे. कारण एअर इंडियाच्या बाबतीत आतापर्यंत म्हणजे त्यांच्या ज्या सगळ्या म्हणजे ही विमान कंपनी चालवण्याच्या बाबतीत बरेचसे आरोप लोकांकडून, प्रवाशांकडून नेहमीच केले जात होते. ते म्हणजे त्यांचे विमानं हे जुने असतात. त्याच्यानंतर स्टाफच्या बाबतीत पण काही कंप्लेंट्स प्रवाशांच्या नेहमीच असतात. परंतु टाटा ग्रुपकडे आल्यानंतर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सुधारणा चालू आहे. तर त्यामुळे म्हणजे त्याच्याकडे जर एक अपघात म्हणून बघितलं तर तसं हे व्हायला नको. परंतु
व्यावसायिक दृष्ट्या बोईंगला आणि एअरबसला पण याचा फटका नक्कीच बसणार आहे. एअर इंडिया आणि बोईंगसाठी दोघांसाठी सुद्धा हा अपघात प्रचंड मोठा आहे हे मान्य करायला हवं, कारण जेव्हा विमान क्षेत्राचा आपण विचार करतो त्यावेळेस अनेक दृष्टीनं लोक म्हणजे एखाद्या विमानासाठी त्यात बसणारी माणसं ही पॅसेंजर असू शकतात, पण विमान कंपन्यांसाठी ते कस्टमर्स असतात आणि या विमानांमध्ये बसणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्यांसाठी हा प्रवास म्हणजे स्वप्नांचा प्रवास असतो. कुणाचाही स्वप्नांचा प्रवास अशा प्रकारे त्याचा अंत व्हावा याची कल्पना कुणी करू शकत नाही. मात्र काही कारणानं का होईना, जे कारण आपल्यासाठी आत्ता तरी अनभिज्ञ आहेत, त्या कारणामुळे अनेकांना या अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागलेत. अपघाताची नुकसान भरपाई कदाचित दिली जाईल, पण नुकसान भरपाईनं किंवा पैशांच्या मदतीनं कुठल्याही कुटुंबातल्या जीवलगांचं, नातेवाईकांचं झालेलं नुकसान हे कधीच भरून येत नाही. पण या अपघातातना नेमकी कारणं समोर आली आणि त्यातून सुरक्षित विमान प्रवासासाठी काही आपल्याला मुद्दे समोर आणून त्याच्यावर सुरक्षित विमान प्रवासाचा पाया मजबूत करता आला तर कदाचित यातून पुढची दिशा सापडू शकेल. पण आत्ता तरी या विमान अपघाताचं कारण नेमकं काय होतं, त्याला कोण जबाबदार होतं, या बाबतीतली प्रश्नचिन्ह कायम आहेत. मात्र याच प्रश्नचिन्हांच्या भोवती काही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्यासाठी सगळे मान्यवर आपल्यासोबत होते. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे ब्रेकची. पाहत रहा NDTV मराठी.